नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। मी मंगेश। वर्धा नदीच्या तीरावर तसेच अमरावती जिल्हा सीमा लागत असलेल्या श्री समर्थ लहानूजी महाराज टाकरखेडा यांच्या दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने व धार्मिक उत्साहात पार पडणार असून हा पुण्यतिथी महोत्सव 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान भक्तिभावाने साजरा होणार आहे। आठवड्याभर चालणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात तीर्थस्थापना, सामूहिक प्रार्थना, चिंतन, मोहन साधना, रामधून, ग्रामफेरी, पंचपदी, हरिपाठ, काल्याचे कीर्तन, श्रद्धांजली, महाप्रसाद तसेच विविध प्रकारचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहे। थेट आढावा घेतला आहे श्री समर्थ लहानूजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या स्थळावरून थेट आढावा घेतला आहे वैष्णवी काजळकर सह सुनील घोरमाडे यांनी। तर बघा शेवटपर्यंत। एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर। वर्धा जिल्ह्यामध्ये श्री संत लहानूजी महाराज टाकरखेडे हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि लहानूजी महाराज यांचा 54वा पुण्यतिथी महोत्सव अर्थातच भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा हा सोहळा आजपासून सुरू झाला आहे। 54वा हा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात, मोठ्या थाटामाटात इथे संपन्न होणार असल्याचंही येथील काही नागरिकांकडून आपल्याला सांगण्यात येते आहे। तर आपण सध्या आलेलो आहे टाकरखेड येथे। आपण पाहू शकता श्री संत लहानूजी महाराज यांची मूर्त अत्यंत सुंदर अशा स्वरूपात गुलाबाच्या फुलांच्या हारांनी अतिशय सुंदर अशी सजवलेली। आपल्यासोबत आणखी काही भाविक भक्त आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। पाहूया। श्री संत लहानूजी महाराजांचा 54वा पुण्यतिथी महोत्सवाला आजपासून सुरू झालेला आहे आणि या महोत्सवामध्ये विविध धार्मिक असो, काही सामाजिक संघटनेच्या वतीनंही मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे आणि तसा लाभ नागरिकांनी घ्यावा असं सुद्धा येथील काही अध्यक्षांकडून, संचालकाकडून सांगण्यात येते। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की गेल्या आज महोत्सवाला सुरुवात झालेली आहे, तर गेल्या 9 तारखेपर्यंत त्या सप्त्याची समाप्ती असणार आहे। तर या 8 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं आहे आणि समोरची काय दिशा असेल कार्यक्रमाची, काय सांगणार? नमस्कार, मी सतीश ठाकरे, संचालक लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड। मला अतिशय आनंद होतोय की या 2 ऑगस्टपासून तर 9 ऑगस्टपर्यंत, 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट श्री संत लहानूजी महाराजांचा 54वा पुण्यतिथी उत्सव आपण साजरा करतोय आणि या पुण्यतिथी उत्सवाच्या माध्यमातून अनेक आध्यात्मिक कार्यक्रम, अनेक सामाजिक उपक्रम जे आम्ही राबवतो ते आपण करतोय आणि 9 ऑगस्टला या परिसरातील सगळ्या भाविक मंडळीच्या माध्यमातून, लहानू परिवाराच्या माध्यमातून एक मोठा असा महापरिवार दिनाच्या निमित्तानं एक श्रद्धांजली कार्यक्रम, गोपाल गाल्याचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आपण 9 ऑगस्टला केलेला आहे। आणि या काळात म्हणजे 2 ऑगस्टपासून तर 9 ऑगस्टपर्यंतच्या काळात आणि प्रामुख्याने 9 ऑगस्टला या पंचक्रोशीतील हजारो नव्हे लाखो भक्तांची एक इथे मोठ्या प्रमाणात महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून येत असतात आणि महाराजांच्या या श्रद्धास्थानापासून अनेक लोकांना महाराजांचा आशीर्वाद आणि आजही महाराजांच्या स्मृती सगळ्या लोकांच्या मनात होतात। आम्ही संस्थांच्या माध्यमातून विविध अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आहेत, आध्यात्मिक उपक्रम आहेत, भागवत आहे, कीर्तन आहे, भजन आहे, त्याचबरोबर आरोग्यविषयक उपक्रम देखील आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्ही जर सांगावं लागेल की महाराजांच्याच कृपेनं आमच्या इथे जी अभ्यासिका चालवली जाते त्या अभ्यासिकेतून आतापर्यंत जवळपास 33 विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शासकीय नोकऱ्यांवर लागलेले आहेत आणि त्यांचा सगळा खर्च, त्यांच्या राहण्याचा, त्यांच्या निवासाचा, त्यांच्या परीक्षेचा हा सगळा खर्च हे संस्थान करतंय। आणि त्याचबरोबर मी हे देखील सांगेल की या परिसरात जे काही तुम्हाला स्वच्छता आणि हे सगळं दिसतंय, ही जी अभ्यासिकेची विद्यार्थी आहेत हे निस्वार्थ भावनेनं अतिशय मेहनतीनं हा परिसर स्वच्छ ठेवतात आणि हा उत्साह साजरा करण्यासाठी या पंचक्रोशातील जे सगळे लहानू भक्त आहेत, या लहानू भक्तांच्या सहकार्यातून हा उपक्रम आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतो। आजपासून उत्सवाला मोठ्या थाटामाटात, मोठ्या जल्लोषात, आनंदाचा उत्सव आपल्याला इथे दिसतो आहे। तर इथे काही बाहेर गावून भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि ते मुक्कामी असतात, तर त्यांच्यासाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का 8 दिवस, जेणेकरून ते राहतील? पण नेहमीसाठीच आमच्याकडे भक्त निवास क्रमांक 1, 2, भक्त निवास क्रमांक 3 आणि 4 अशा विविध भक्त निवास क्रमांकात सगळ्या प्रकारच्या म्हणजे सामान्यपासून तर 4 बेडेड रूम्सच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था करतोय आणि हे आम्हाला थोडंसं हेही सांगावं लागेल की या 7 दिवसाच्या काळात आमच्याकडे इतकी गर्दी आहे
की आम्ही सगळ्यांना एकदम चांगल्या पद्धतीची व्यवस्था करू शकणार नाही, पण आम्ही सगळ्यांच्या निवासाची व्यवस्था करू. आणि तुमच्या माध्यमातूनच मी माझ्या सगळ्या लहान भक्तांनाही विनंती करेल की प्रचंड गर्दी असल्यामुळं आपल्या निवासात थोडी बहुत जर आमच्याकडून पुढे काही झाली तर मी संस्थांच्या वतीनं मी सगळ्या भक्तांची दिलगिरी व्यक्त करतोय, पण सगळ्यांच्या निवासाची व्यवस्था मात्र करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांना एकदम VIP टाईपची निवासी व्यवस्था नाही देऊ शकलो तरी निवासाची व्यवस्था मात्र आम्ही सगळ्या भक्तांची करण्याची प्रयत्न करू. आणि मला सांगायला लागेल की या 7 दिवसात जवळपास रोज 1000-1500 लोक सकाळी आणि 500 लोक संध्याकाळी निवासी आहेत, त्यांच्या भोजनाची व्यवस्था आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करतोय. थोड्या बहुत उणिवा राहतील त्या आमच्या आहेत आणि जे सगळं चांगलं होतं ते या महाराजांच्या कृपेने होतंय हे मी अतिशय आनंदाने इथं आपल्याला सांगेन. नक्कीच. आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहे. काय सांगाल, आजपासून संत लहानोजी महाराज यांचा 54वा पुण्यतिथी महोत्सवाला मोठ्या आनंदा उत्सवात इथे आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे गेले 8 दिवस समोर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तर काय नियोजन आहे गेले 8 दिवसाचं? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे लहानोजी महाराजांबद्दल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मी या भारताचा कानाकोपरा पाहिला, परंतु लहानोजी महाराजसारखे संत मला कुठेच दिसले नाही, अशी त्यांची लहानोजी महाराजची अभिप्राय आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहानोजी महाराज असताना 4 भजनं लिहिले. त्यात एका भजनात असे म्हणतात महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लहानोजी महाराज तो बडा आहे पर काम तेरा आसमान डरे. इतकी मोठी लहानोजी महाराज शक्ती आहे. आणि एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे आले होते, त्यावेळेस लहानोजी महाराज होते, त्यांना फोटो घ्यायचा होता लहानोजी महाराजांचा राष्ट्रसंतासोबत. तर जनार्दनजी बोते गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस आहे आज, ते सोबत होते राष्ट्रसंतासोबत आणि ते इथे आले. लहानोजी महाराजचा राष्ट्रसंतांनी दोघा मिळून फोटो घ्यायचा होता त्यांना. हे निवासस्थान आहे लहानोजी महाराजांचं, तिथे बसले. आभाळ कुट्ट होतं, प्रकाश अजिबात नव्हता, ढगाळ वातावरण. तर फोटो काही निघाला नाही, ते रील सरे खराब होऊन आले होते. तर ते बोते साहेब म्हणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना की महाराज फोटो काही निघून नाही राहिला, रील खतम झाले, आपल्याला समोर यावं लागते म्हणे. मग आले समोर थोडेसे, तरी परिस्थिती जशी आहे तशीच. मग आता फोटो निघेच नाही. तरी मग जनार्दन साहेब बोते साहेबांनी म्हटलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आता आपल्याला यावं लागते म्हणजे अंगणात, म्हणजे बाबाजीचं जे निवासस्थान होतं आपण अंगण म्हणू आपण पहिले आमच्या जुन्या काळात, म्हणजे ओपन जागेत. मग महाराजांनी म्हटलं महाराज आपने कुछ सामने चलना पडते, तस्वीर नाही निकल रही बोले. मग त्याप्रमाणे मग महाराजांनी सांगितलं कानात. लहानोजी महाराज ऐकलं, असं काय म्हणे बो, चल म्हणे बा. मग लहानोजी महाराज आणि तुकडोजी महाराज समोर आले, तेव्हा फोटो निघाला. फोटो निघाल्यानंतर झालं म्हणे काम. मग लहानोजी महाराज काय म्हणते, जाय म्हणे आता झालं म्हणे तो काम. म्हणजे अनुकूल परिस्थितीला प्रतिकूल परिस्थितीत करण्याची शक्ती लहानोजी महाराजमध्ये होती आणि प्रतिकूल शक्तीला अनुकूल प्रतिकूल करण्याची शक्ती लहानोजी महाराजमध्ये इतकी लहानोजी महाराज आहेत. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 4 भजनं आणि त्या लहानोजी महाराजांना. तर टाकरखेडा येथे संत लहानोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने एक सुंदर असं प्रसादालय आपण इथे पाहू शकतो. यावर्षी झालेलं हे प्रसादालय आहे आणि लोक त्याचा खूप सुंदर महाप्रसादाने आस्वाद सुद्धा घेत आहे. नेमकं हे यावर्षी झालं आणि याचं उद्घाटन सुद्धा आज झालेलं आहे. आजच याचं उद्घाटन झालं. असं श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडचा एक स्वप्नपूर्ती प्रकल्प म्हणजे लहानू प्रसादालय. तर हे एक भव्य दिव्य लहानू प्रसादालय उभं करण्याचा मागचा हेतू हाच की अनेक भाविक भक्त दूरदूरून इथे येत असतात उत्सवामध्ये. जसा आजचा 54वा पुण्यतिथी महोत्सवाला आज सुरुवात झालेली आहे. तर या महोत्सवामध्ये दूरदूरून येणारे लोकांची गैरसोय होऊ नये, जेवणाची गैरसोय होऊ नये याकरता भव्य प्रमाणात म्हणजे 4.5 करोड रुपयाचं असं एस्टिमेट असलेलं हे भव्य दिव्य असं लहानू प्रसादालय इथे उभारण्यात आलं. संस्थांचा फार एक स्वप्नपूर्ती असा मानस होता. तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त आल्यानंतर गर्दी होऊ नये आणि त्यांची गैरसोय होऊ नये याकरता निर्माण केलेलं हे प्रशस्त असं प्रसादालय आपल्या पंचक्रोशीत तयार झालेलं आहे. इथून एवढ्या भागामध्ये नाही. आणि विशेष सांगायची बाब असं की कुठलाही शासकीय अनुदानाच्या व्यतिरिक्त सर्व भाविक भक्तांनी दिलेल्या अनुदानामधून देणगीमधून हे एवढं मोठं प्रसादालय आजपर्यंत उभं झालेलं आहे. शासनाने सुद्धा
ब दर्जा प्राप्त केलेला आहे संस्थानला. 5 करोड रुपये मंजूर सुद्धा केलेले आहेत, परंतु त्याचा विनियोग अजून व्हायचा आहे. पुढे आता कार्यकारिणी ठराव त्याचा करतील आणि त्याचं सुद्धा योग्यरित्या इथे नियोजन होईल. हे जे प्रसादालय आहे हे फक्त आजपासून 8 दिवस चालणार आहे की 12 महिन्यासाठी सुद्धा हे खुलं राहणार आहे भाविक भक्तांसाठी? अगदी पूर्ण 12 महिन्यासाठी भक्तांसाठी खुलं राहणार आहे. आणि इथे जे जुनं प्रसादालय याच ठिकाणी होतं, परंतु ते जुन्या पद्धतीचं होतं आणि अलीकडे भक्तांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात वाढली, तर तिथे गैरसोय होत होती. करता हे भव्य दिवं बांधलं आणि 12 महिन्यासाठी हे सुरू राहणार आहे आता. नक्कीच तर आपण पाहू शकतो सुंदर असं भाविक भक्तांसाठी आणि लहानू प्रसादालय खूप मोठं इथे बांधण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ महाप्रसादालयाने भाविक भक्त मोठ्या आनंदाने घेत आहे. आणखी आपल्यासोबत काही सेवेकरी आहे. दादा, काय सांगणार, आपण इथे सेवा देतात प्रसादालयामध्ये? हो, आम्ही ममदापूर इथून येऊन इथे लहानूजी महाराजांच्या ठिकाणी स्वच्छतेची सेवा देत असतो दरवर्षाला. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही इथं स्वच्छता असेल, जे काही आमच्या नशिबाला आलं ते आम्ही इथं सेवा देत असतो. नक्कीच सर, आपण पाहू शकतो आपल्या स्वइच्छेनं, आपल्या स्वमेहनतीनं इथे महाप्रसादालयामध्ये आम्ही सेवा देत राहू, असं सुद्धा येथील सेवेकरी भाविक भक्तांचं म्हणणं आहे. लहानूजी महाराजाचं स्नानगृह आहे हे. नक्कीच तर आपण संत लहानूजी महाराजांचं यांचं स्नानगृह पाहतो आहे. सुंदर असं स्नानगृह महाराजांचं आपल्याला व्हिडिओमध्ये स्नानगृह आहे आणि इथे महाराज आंघोळ करायचे. आणि महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं की एका बकेटमध्ये ते स्वतःच्या आंघोळी करायचे आणि स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. पाण्याची बचत म्हणजे पाण्याची बचत, अन्नाची बचत, हे सगळं लहानूजी महाराजांना इथे शिकवलेलं आहे लोकांना. नक्कीच आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो महाराजांचे बसण्याचं स्थान आपण पाहतो आहे. काय सांगाल, महाराजांचं बसण्याचं स्थान आहे हे? महाराजाचं बसण्याचं स्थान हे आहे, म्हणजे भाविक लोक दर्शनाला आहे महाराजांच्या. तर महाराजाची म्हातारे महाराज पहिले भिंतीकडे तोंड करून बसे आणि लोकांचे प्रश्न आपोआपच ते म्हणजे मनातून ओळखीत, त्यांना आत्मज्ञान होतं. तर समजा मी आलो, तर माझं प्रत्यक्ष उदाहरण देतो. मी दर्शनाला आलो होतो, इथे महाराज बसले होते आणि माझ्या मनात जी इच्छा होती म्हणजे बाबा मला नोकरी लागेल काय, हे वय 67 सालची 1967 सालची गोष्ट, मला नोकरी लागेल काय असं मला महाराजाला विचारलं नाही मी. परंतु महाराजांनी सांगितलं मला माझ्याकडे पाहून, लागते ना का लायना नोकरी असं माझ्याकडे पाहून म्हटलं. तर मला खूप नोकरी लागली ग्रामसेवक म्हणून. त्याच्यानंतर मी विस्तार अधिकारी रिटायर झालो. आता 25 वर्ष रिटायर झाली मला. इतकी या जागी शक्ती. नक्कीच आपण महाराजांचं बसण्याचं ठिकाण पाहतो आहे. तर नेमकं या ठिकाणचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, महाराजांचं हे बसण्याचं ठिकाण आहे, याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? इथे महाराजांची सर्वात पहिले हे 1964 मध्ये कुटीर बनली आहे. त्यानंतर हे महाराजांचं सगळं वैभव तयार झालेलं आहे. इथेच जुन्या भक्त लोकांना इथेच महाराजांचं साक्षात दर्शन झालेलं आहे आणि त्यांची अनुभूती सगळे हे लोक या ठिकाणी महाराजांचे भक्त उभे आहे. आणि इथेच महाराजांनी बऱ्याच भक्तांना भिंतीकडे तोंड पाहून दर्शन दिलं. त्यांनी सूर्यत्राटक केलं, त्यामुळे ते आपला चेहरा भिंतीकडे करायचा आणि पाठ आपल्याकडे करायचे आणि येणाऱ्या दर्शनार्थींचं पाठीचं दर्शन करून ते त्यांच्या प्रश्नाचं उत्तरांचं समाधान करायचे. याच ठिकाणी सुरुवातीला हीच जागा होती महाराजांची. इथे महाराज झोपायचे, इथे महाराजांचा बेड होता आणि इथे बसून राहायचे आणि येणाऱ्या भक्तांना इथे दर्शन व्हायचं त्यांचं. आणखी काय वैशिष्ट्य सांगाल इथल्या जागेचं? इथल्या जागेचं म्हणजे ही जी जागा आहे, महाराजांनी प्रत्यक्षात या जागेचा पावा त्यांनी खुणलेला आहे असं म्हणतात. आणि तुकडोजी महाराजांच्या हस्ते या बांधकामाचं भूमिपूजन झालेलं आणि त्यांनी त्यांच्या भक्तांनी कुटी उभारणीत मदत केलेली आहे. महाराजांचे हे सगळं ही दरवर्षी पंढरपूरला जातात आषाढी एकादशी निमित्त. महाराजांचा असतानपासून अखंड दिवा ज्योत सुरू आहे, जे आजही अखंड ज्योत सुरू आहे तिथे महाराजांची त्या ठिकाणी. आणि हे जे सगळं महाराजांचं वापरलेलं सगळं साहित्य आहे इथे, आणि काही साहित्य तिथे काचाच्या रूममध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की हे चांदीची पालखी आहे संत लहानूजी महाराजांची. तर यांचं एक विशेष महत्व आहे, ते पण आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल इथे? ही जी पालखी आहे, लहानूजी महाराजाचं महानिर्वाण 1971 साली झालं. ज्या डोलीमध्ये महाराजांना गावात फिरवलं होतं त्याच डोलीपासून ही पालखी बनवलेली आहे. आणि त्या पालखीवर आता ती 4 वर्षाच्या अगोदर 10 किलो चांदीचा पत्रा चढून त्याला चांदीची केली आहे. आणि दर सोमवारी
ही पालखी गावातून मिरवणूक निघत असते आणि यात्रेच्या वेळेस सुद्धा पालखीची मिरवणूक निघत असते. नक्कीच तर सुंदर अशी चांदीची पालखी आपल्याला महाराजांची पाहायला मिळते आहे.